नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे, सत्य घटना जी आमच्या आजोबांसोबत घडली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की असं असं घडलं होतं म्हणून. तर ना आमच्या म्हणजे आजोबांचे एक हिरो म्हणजे आवडते हिरो होते ते राज कपूर आहेत ना, त्यांचे ते खूप मोठे फॅन होते. तर मग त्यांचे फॅन असल्यामुळे मग त्यांचा एक नवीन म्हणजे त्या काळात नवीन पिक्चर आला होता, मेरा नाम जोकर. तर मेरा नाम जोकर आला होता. तर मग ते आधीच एवढे फॅन आणि त्यात एवढा पिक्चर आलाय म्हणलं खूप ठिकाणी चर्चा होती, राज कपूरचा पिक्चर आलाय वगैरे वगैरे. मग ते म्हणले की चला, मित्रांना म्हणले की चला पिक्चर बघायला जावं. आणि कसं आधीच्या काळात टीव्ही वगैरे घरी एवढं कोणाच्या नसल्यामुळे मग बाहेरच जिथे भेटेल तिथे थिएटरला पिक्चर बघायला म्हणजे मजा घ्यायची. मग ह्यान लोक काय केलं, मित्रांना घेतलं आणि चला म्हणजे रात्रीचं पिक्चर बघायला जाऊयात. मग पिक्चर बघायला ह्यांना सगळं मित्र गोळा झाले एक ठिकाणी आणि जाऊ लागले रस्त्याने. मग जाऊ लागले तर मग जाता जाता म्हणजे असं मोकळा रस्ता होता. मग जाताना तर त्यांना काही असं म्हणजे रस्त्याने म्हणजे जाताना ते खाऊन पिऊनच निघाले होते. आणि मग एकदम क्लीन, एकदम रस्ता आजूबाजूला काहीच नाही. मग येता येता त्यांना खूप उशीर झाला. मग उशीर झाल्यामुळे कसं त्या म्हणजे आणि भूक तर एवढी म्हणजे आता पिक्चरच्या कुठे काही खाल्लं वगैरे काहीच नव्हतं. आणि मग येता येता त्यांना भूक लागली, सगळ्यांनाच भूक लागली. एक 4-5 जण होते तर ना भूक लागली होती खूपच. म्हणजे कसं येता येता रात्र पण झाली होती खूप. आणि एवढं रात्रीचं कुठं काय खायचं, दुकानं त्यावेळेस लवकर बंद होणार. मग त्यांना ना येता येता ना एक असं झाड दिसलं, आंब्याचं झाड. आणि खूप असं भरगच्च आंबे त्या झाडाला भरगच्च आंबे. तर त्यातला एक म्हणला की अरे बघ ना, आंब्याचं झाड आहे, भूक पण लागली यार, खूप आंबे खाऊयात आणि जरा चालायला आपल्याला एनर्जी येईल नाही का. मग जाऊयात आरामात घरी, भरपूर सगळ्यांनी आंबे खाऊन. मग एक चढला झाडावरती आंब्याच्या आणि सगळे आंबे पटापटा दिलेत तुम्ही नाही का. जेवढे आंबे घेता येईल त्यांनी, म्हणजे रस्त्याने चालता चालता पण खाता येतील आणि आता आहोत तिथे पण खाता येतील या हिशोबाने त्यांनी भरपूर आंबे घेतले, खिशात वगैरे भरले. चालता चालता आपले आंबे खात होते. तर त्यांना जाणवलं अरे आपण कुठल्या तरी नाही का चुकीच्या रस्त्याने आलोय का, असं काहीतरी. तर त्यांना कसं जाणवलं की अरे आपण म्हणजे चुकीच्या रस्त्याने आलोय का, हा रस्ता नाहीये. आपण ज्या रस्त्याने आलोय तो पूर्ण असा मोकळा रस्ता होता. मग ते म्हणले नाही नाही हाच होता, पण इथं तर असं म्हणजे रान आहे, अजून म्हणजे शेत आहे पूर्ण आणि शेतात पीक आलेलं आहे असं नाही का, असा तो रस्ता दिसत होता. आणि मग असं लांबून जर बघितलं तर त्या शेतामध्ये ना त्यांना एक माणूस आणि एक बाई दिसत होती, जी शेताला ना पाणी घालत होते. असे लांबनं दिसले त्यांना. तर मग त्यातले जो एक जण होता ना, माझ्या आजोबांचे जे मित्र होते ना, ते म्हणलं म्हणजे आपापसात बोलत होते, अरे आपण दुसऱ्या रस्त्याने आलोय की काय, आपण जेव्हा येत होतो तेव्हा इथं तर काहीच नव्हतं नाही का, किंवा हे असं अचानक कसं दिसायला लागलं आपल्याला. आणि लांब एवढं रात्रीचं हे दोघ जण नाही का शेताला पाणी वगैरे घालतायत. आणि म्हणजे असं कसं होऊ शकतं, आपल्याला दिसलं नाही किंवा आपली नजर चुकली असेल या हिशोबाने. मग त्यांनी ते म्हणजे इग्नोर केलं आणि मग ते आंबे खात खात असं, भूक लागली होती त्याच्यामुळे ते आंबे खात खात असं पुढे चालू लागले. मग चालू लागले. मग ते शेतातलं पीक वगैरे चांगलं हातभर पीक दिसत होतं नाही का शेतातलं. आणि असं शेतामध्ये पाणी चालू आहे असं. आणि ते दोघं ना म्हणजे हे जसं जसं चालत होते ना हे लोक, तसं तसं ते पुढे गेल्यावरती ना ते दोघं ह्यांना बघून हसत होते, ह्या सगळ्यांना. ते लय घाबरले नाही का. घाबरल्यावरती तर मग
हे लोक चालत होते ना, तर मग जसं जसं हे पुढे जात होते 1 किलोमीटर भर जात होते ना, तर हेच त्यांना जे आहे ना ते शेतात ते 2 जण आणि ते शेताला पाणी घालतायत किंवा हे म्हणजे पीक आलेलं शेतामध्ये, हे सगळं त्यांना ना 1 किलोमीटर गेलं ना की परत हेच दिसत होतं. परत पुढे अजून जसं जाईल ना तसं परत ते दिसत, अजून जर पुढे 1 किलोमीटर भर जाईल परत ते त्यांना तसंच ते दृश्य दिसत होतं. जसं त्यांच्या समोर ते सारखं सारखं येत होतं ना, मग त्यांना लक्षात आलं की इथे काहीतरी गडबड आहे. आपल्याला हेच सारखं सारखं, आपण किती पुढे आलोय तरी आपल्याला हेच कसं काय सारखं सारखं दिसतंय. मग जसं जसं ते लोक म्हणजे सारखं सारखं त्यांना ते जसं जसं पुढे जाईल तसं जसं ते दृश्य दिसायला लागलं ना, हे लोक घाबरले की सगळे, हे मित्र जे होते ते सगळे घाबरले. हे म्हणले अरे असं कसं काय सारखं सारखं हेच दिसतंय आपल्याला, नाही का सारखं. आणि जेव्हा आपण येत होतो तसं सगळं मोकळं होतं, असं काहीच नव्हतं. आणि इथं कोण दिसत पण नव्हतं पाणी घालताना वगैरे. हा, आणि कोणतं शेत पण नव्हतं, काहीच नव्हतं. तर मग ते म्हणले जाऊ देत, नाही का, आपली नजर चुकली असेल किंवा काहीतरी असेल कुठेतरी. तर मग मग ते म्हणले की ते दोघे जे होते ना, जसं जसं त्यांना ते दिसत होतं, मग ते दोघे जे होते ना, ते नवरा बायको, ते ह्या सगळ्यांना बघून ना जरा असे हसत होते, नाही का. मग हसल्यावरती ह्यांचं पाक अंगाचं नुसतं पाणी पाणी झालं फुल. मग म्हणले की अरे हे हसतायत आपल्याकडे बघून. तर मग हसतायत, मग हे लोक लागले पळायला, नाही का. पळायला लागले की पुढे गेलं परत ते दोघं जास्त हसायला लागले त्यांच्याकडे बघून, ते दोघे जण. मग हसायला लागले की मग ते मग हे म्हणले की अरे हे खरं आपण बघूयात तरी जाऊन की हे का हसतायत बघूया. मग ते चालायला लागले त्यांच्या राहण्याच्या दिशेने, त्यांच्या राहण्याच्या दिशेने चालायला लागल्यावरती मग ते दोघे ना ते यांना बोलवायला लागले होते की या की मुलांना, तुम्हाला भूक लागली ना, आम्ही तुम्हाला बघा झाडाला भरपूर इथे पण आंबे लागलेत, आम्ही तुम्हाला भरपूर खायला देतो, बोराचं झाड आहे, बोरं देतो खायला. म्हणजे तिथं बोराचं झाड पण होतं, तर म्हणजे नव्हतं पण तिथं दिसत होतं की हा इथं बोराचं झाड पण आहे, आम्ही तुम्हाला बोर हे देतो खायला, ते देतो, या की पोरांना या. आणि पोरांना म्हणजे ते पोरच होते त्यावेळेस त्या काळात. मग ते म्हणले की आता हे बोलवायला पण लागलेत आपल्याला. मग ते जाऊ लागले त्या दिशेने, खायला देतो म्हणल्यावरती ते जात होते म्हणल्यावरती. आता नॉर्मली कसं होतं की आपल्याला, आपण जेव्हा लांब असतो तेव्हा आपल्याला कसं होतं की जवळ गेलं की आपल्याला मोठं दिसू लागतं आणि लांब असलो तेव्हा लहान दिसतं. जसं जसं जवळ जाऊ तसं तसं आपल्याला ते मोठं दिसत जातं. तर पण इथे कसं होतं, यांना कसं होतं, जेव्हा ते लांब होते ना त्यांच्यापासून, तेव्हा ते खूप मोठे दिसत होते आणि जसं जसं जवळ जाईल ना तसे ते खूप लहान दिसत होते. तर मग त्यातला जो एक होता ना तो खूप हुशार होता. मग मग तो काय म्हणला की हे काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय, नाही का. हे आता आपण जेव्हा म्हणजे मागे होतो तेव्हा हे आपल्याला केवढे मोठे दिसत होते आणि आपण आता इथे पुढे आले तर आपल्याला केवढे लहान दिसायला लागलेत, हे काहीतरी वेगळंच दिसतंय म्हणला. मग त्याने जरा त्याने जरा विचार केला की आपण काय असं केलंय बरं. तर तो म्हणला की त्याला असं अचानक म्हणजे आंबे खात होता, तर त्याला ते आंब्याकडे लक्ष गेलं त्याचं. आंब्याकडे लक्ष गेल्यावरती तो म्हणला हे आंबे सगळ्यांनी फेका म्हणला पहिले. जेव्हापासून आपण जेव्हा आंबे म्हणजे घेतलेत ना तेव्हापासून आपल्यासोबत हे सगळं घडू लागलंय. सगळ्यांना सांगितलं त्यांनी, हे सगळे आंबे पहिले फेका तुम्ही. मग आंबे फेका म्हणल्यावरती काय त्यांनी ना सगळे आंबे जे आहेत ना ते फेकले. आंबे फेकल्या सरळ त्यांनी काय केलं, एक पूर्ण जो सरळ रस्ता आहे ना तो धरला आणि म्हणजे अफाट पळू लागले ते त्या रस्त्याने. म्हणजे असे पळाले ना ते आधीमध्ये कुठेच थांबले नाही, सगळे पळू लागले. पळाल्यावरती ते म्हणजे डायरेक्ट जो रस्ता दिसेल ना त्यांना, जो क्लीन रस्ता दिसेल ना रात्रीचं, तिथेच ते थांबले. रस्ता दिसल्यावरती तिथे थांबल्यावरती पूर्ण उजेड आला. म्हणजे त्यावेळेस ते सगळं उजेडलं. म्हणजे रात्रभर ते सगळे फिरतच होते, हे 4-5 जण आहेत ना, हे त्याच ठिकाणी रात्रभर फिरत होते. आणि जसं जसं उजेड आला तसं त्या रानाच्या ते बाहेर पडले, त्या रस्त्याच्या ते बाहेर पडले ना, तशा त्यांना उलट्या सुरू झाल्या. एवढ्या अशा भडाभडा उलट्या झाल्या त्यांना की त्या विचार करायला काही सोय नाही. मग तिथनं ते कसे तरी घरी पोचले त्यांच्या. ते जेव्हा रस्त्यावर आले
तेव्हा मागं बघितलं ना तेव्हा काहीच दिसत नव्हतं त्यांना, पूर्ण सगळं गायब झालेलं दिसत होतं.